मार्लेगाव पैनगंगा नदीला पूर। विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला असून वाहनाच्या लांबच लांब रांगा। सकाळी 9 वाजेपासून वाहतूक ठप्प। उमरखेड तालुक्यात व हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून आज दिनांक 2 सप्टेंबरच्या सकाळी 9 वाजेपासून पैनगंगा नदीच्या मार्लेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड व मराठवाड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून याबाबत कालच विदर्भातील पुसद, उमरखेड, महागाव तर मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे। या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रस्ता बंद झाल्याने 2 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत। उद्धव पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाचा पाणीसाठा आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 85.34% झाल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। सध्या स्थितीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून धरणामध्ये येणारा येवा वाढत आहे। तसेच पुढील 2 दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाणी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणाच्या वक्रद्वाराद्वारे कोणत्याही क्षणी पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल। त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबतचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल असे पूर नियंत्रण अधिकारी इसापूर धरण यांनी सांगून संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरावरील गावातील नागरिकांना आपापली गुरे ढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी हलविणे व यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना आपापल्या स्तरावरून दौंडीद्वारे सूचना देण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले।